तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। गोंडपिंपरी तालुक्यातील चेकपिंपरी भागामध्ये फिरत असणाऱ्या वाघामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणि काल अलका पेंदोरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे गोंडपिंपरीमध्ये वातावरणात तणावाची परिस्थिती दिसून आली। आक्रमक झालेल्या जनसमुदायाने अहेरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 9 तास रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली। यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सूत्र हातात घेत वन विभागामार्फत दाखवलेली तत्परता यामुळे आंदोलन रोखण्यात यश आलं आणि अनेक नागरिकांनी पुढील अनर्थ टाळल्याने दिलासा मिळाला। संतप्त जमावाने सकाळी 7:30 ला अहेरी नागपूर मार्ग रोखून धरला। सूरजगडकडे जाणारा मार्ग पूर्ण बंद राहिला। व्यापारी वर्गानेही आंदोलकांच्या मागण्यांना समर्थन दिले आणि गोंडपिंपरी शहरात बाजार दुकाने पूर्ण दिवसभर बंद करण्यात आली। गोंडपिंपरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होताना दिसून आले। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।